Hello friends, today we are learning poem Try Again. The title is very simple. The title tells us that we have to attempt again and again if we get failure. जर आपल्याला एखाद्या गोष्टीत अपयश मिळालं तर आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे असा संदेश या कवितेतून देण्यात आलेला आहे. Before starting this poem, I read lines. It's a lesson you should heed, try again. Poet said that. If you want one lesson, you should pay attention here. तुम्हाला जर एक संदेश पाहिजे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका. अँड दॅट मेसेज इज अ ट्राय अगेन. तुम्ही काय करा, पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड, ट्राय अगेन. पोएट इज गायडिंग अस. कवी आपल्याला मार्गदर्शन करतोय. इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट, पहिल्या प्रयत्नात जर तुम्हाला यश मिळत नसेल, यू अगेन हॅव टू मेक सेकंड अटेम्प्ट. तुम्ही दुसरा प्रयत्न करा. डेफिनेटली यू विल गेट सक्सेस. अँड दॅट्स वाय यू हॅव टू ट्राय अगेन. In the third line, poet said that, then your courage should appear, for if you will preserve. See the meaning of preserve. Preserve means keep trying till one achieves. तोपर्यंत प्रयत्न करणे जोपर्यंत एखादी गोष्ट साध्य करत नाही. When you just make try again and again, your perseverance also develop. तुमची चिकाटीसुद्धा वाढते. यू विल कॉन्कर, नेव्हर फिअर. बिलकुल घाबरू नका, तुम्ही नक्कीच जिंकाल, कारण तुमची चिकाटी तुम्हाला ते जिंकण्यासाठी मदत करेल. त्याच्यामुळं काहीही घाबरायचं कारण नाही. नेव्हर फिअर, बिकॉज यू आर ट्राईंग अगेन अँड अगेन. वन्स ऑर ट्वाईस, दो यू शूड फेल. समटाइम्स यू विल गेट फेलियर इन वन अटेम्प्ट, समटाइम्स यू विल गेट फेलियर इन सेकंड अटेम्प्ट, समटाइम्स यू विल गेट फेलियर इन थर्ड अटेम्प्ट ऑल्सो. यू शूड नॉट लिव्ह युअर वर्क. तुमचं काम सोडू नका. यू जस्ट ट्राय अगेन अँड अगेन. पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, तुम्हाला यश मिळेल. इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल, ट्राय अगेन. शेवटीसुद्धा जरी तुम्हाला अपयश आलं तरीही प्रयत्न चालू ठेवा. डोंट क्विट. तुमचा प्रयत्न सोडू नका. इफ वी स्ट्रायू, सी द मिनिंग ऑफ स्ट्रायू. इफ वी स्ट्रायू मीन्स ट्राय व्हेरी हार्ड ऑर स्ट्रगल. खूप जास्त संघर्ष करावा लागणे. इफ वी स्ट्रायू, it is no disgrace though we do not win the race. What should we do in that case? Try again. Poet said that. If we strive, आपण खूप मेहनत घेतली, खूप प्रयत्न केले, तरीही आपल्याला जर यश मिळालं नाही, then also अशा परिस्थितीमध्ये you should not lose your confidence. You just try again and again, because that हार्ड वर्क डेफिनेटली हेल्प्स यू इन फ्युचर टू अचीव द सक्सेस. कारण तेच कठोर मेहनत केलेली काम तुम्हाला भविष्यात यश मिळवून देण्यासाठी मदत करेल. त्यामुळे वेन एव्हर सच कंडिशन विल कम इन युअर लाईफ, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती येईल, यू शूड जस्ट ट्राय अगेन. नेक्स्ट लाईन. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, समटाइम्स वेन वी स्टार्ट अवर वर्क, ॲट दॅट टाईम वी फील दॅट द वर्क इज व्हेरी हार्ड. आपल्याला असं वाटतं की हे काम खूप कठीण आहे. You just don't think about it. You just try again and again. That hard work will also convert into simple work. ते कठीण कामसुद्धा सोप्या कामामध्ये परावर्तित होईल. Time will bring you your reward. आणि बरेचदा आपल्या कामाचं फळ आपल्याला वेळच मिळवून देत असते. That's why keep it in mind. If the time is not with you today, definitely tomorrow the time will be yours and that time will give you the reward. आज जरी तुमचा वेळ नसला तरी उद्या तुमचा नक्कीच वेळ असेल आणि तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. दॅट्स वाय ट्राय अगेन. ऑल दॅट अदर फोक कॅन डू, वाय विथ पेशन्स मे नॉट यू. जर इतर लोक एखादी गोष्ट करू शकतात, संयमानं करू शकतात, तर तुम्ही का नाही करू शकत. वाय विथ पेशन्स मे नॉट यू. तुम्हीही एखादी गोष्ट संयमानं करा. डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस इन इट. सी द पेशन्स मिनिंग कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुसिंग होप. संयम. वाय विथ पेशन्स मे नॉट यू. कारण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीत यश मिळवण्यासाठी संयम राखणं खूप आवश्यक असतं. जर इतर लोक एखादी गोष्ट संयमानं मिळवत असेल तर वाय नॉट यू. तुम्ही का संयम राखू शकत नाही.
ओनली कीप दिस रूल इन व्ह्यू. त्यामुळे नेहमी हा एक नियम लक्षात ठेवा की आय विल कीप माय पेशन्स, मी संयमाने राहील. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करा. डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस. इट्स अ व्हेरी सिम्पल पोएम.